आपल्यासोबत रोहिणी खडसे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. ताई, तुम्ही नुकताच राज्यपालांची भेट घेऊन आलेला आहात. राज्यपालांनी ज्यावेळेला तुम्ही भेट घ्यायला गेला होता त्यावेळेला केवळ तुमचं नाव होतं असं सध्या सध्या तिकडे जो काही पेपर वर्क जे झालं होतं त्याच्यामध्ये तुमचं नाव होतं, मात्र तुम्ही थेट भेट सुद्धा घेतलेली आहे. नेमकं आता या भेटीमध्ये काय काय? एकतर आम्ही सगळ्या महाविकास आघाडीच्या सगळ्या महिला नेत्या म्हणून तिथे भेटायला जाणं आमचं सगळ्यांचं ठरलेलं होतं आणि तशीच मागणी आम्ही तिथे केलेली होती. एका शब्दाचा याच्यामुळे तो थोडासा गोंधळ त्यावेळेस झाला, पण त्यानंतर राज्यपाल महोदयांनी आम्ही सगळ्यांना भरपूर वेळ दिला. त्यांनी ऐकून घेतलं, आमच्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या ऐकून घेतल्या. महिला आयोगाच्या अध्यक्षांसंदर्भात त्यांनी जे अकार्यक्षमतेपणे त्यांचं जे काम महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे त्या सगळ्या तक्रारी, त्या सगळ्या गोष्टी राज्यपाल महोदयांनी ऐकून घेतल्यात आणि त्यावरती योग्य तो निर्णय ते करतील असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं. ज्या प्रकारे वक्तव्य असतील किंवा ज्या प्रकारे महिलांच्या विरोधात ज्या काही घटना या राज्यभरामध्ये घडत आहेत, वारंवार महिला सुरक्षा मिळावी या संदर्भात तुम्ही आवाज उठवत असता, मात्र आता राज्यपालांची भेट तुम्हाला घ्यावी लागते. बघा, कुठेतरी आम्ही ज्या काही घटना महाराष्ट्रामध्ये बघतोय ते सरकारी पक्षाच्या लोकांकडनंच महिला अत्याचाराच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणात आता काही दिवसांमध्ये पुढे येताना दिसत आहेत आणि ह्या प्रत्येक केसमध्ये कुठेतरी तो सत्ताधारी पक्षाशी निगडीत आहेत किंवा सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी आहेत म्हणून त्या घटना दाबण्याचा प्रयत्न होताना आम्हाला दिसला. जसं वैष्णवी हगवणेंची केस असेल, प्रिया फुकेंची केस असेल, अशा अनेक तुम्हाला केसेस सांगता येतील. आपल्या मुंडेताई आहेत त्यांचंही तुम्हाला सांगता येईल की त्यामध्ये प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला. मग असं जर होत असेल आणि त्यामध्ये महिला आयोग जर बायसपणे काम करत असेल तर महिलांनी न्याय मागावा कुणाकडे? म्हणजे एकीकडे तक्रार नोंदवायला गेल्यानंतर पोलीस तक्रार नोंदवूनच घेत नाहीत. 6-6 महिने म्हणजे यांना प्रिया फुकेंना तर तक्रार नोंदवूनच घेत नव्हते त्यांची. तुम्ही वैष्णवी हगवणेंचा मृत्यू झाल्यानंतरही तिच्या आई वडिलांचं ऐका. तिच्या आई वडिलांनी हे सांगितलं की 1.5 दिवस आम्हाला आमची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. म्हणजे एका मुलीच्या अंगावरती 29 ठिकाणी जखमा आहेत. एवढा सिव्हिअर ऑफेन्स असतानाही तुम्हाला 1.5 दिवस पोलिसांनी का घेतला ती तक्रार नोंदवून घेताना? असे अनेक प्रश्न आहेत ना. तुम्ही त्या आरोपींना पाठीशी घालत होतात का? या सगळ्या केसमध्ये पॉलिटिकली इंटरफेरन्स आहेच. हे असताना अजूनही ती केस सीआयडी कडे का वर्ग करण्यात आली नाही? अजूनही पोलीस यंत्रणा का त्या केसची चौकशी करत आहे? आमची मागणी आम्ही राज्यपाल महोदयांनाही केली की सीआयडी कडे केस वर्ग करण्यात यावी, जेणेकरून वैष्णवी हगवणेंच्या केसमध्ये अनेक जे कांगोरे आहेत ते पुढे येतील. त्या प्रकारे आता तुम्ही राज्यपालांची भेट घेतली, त्याचप्रमाणे विधान भवनामध्ये राज्य महिला आयोगाने म्हणजे रुपाली चाकणकर यांनी सुद्धा बैठक बोलावली होती. त्याचं निमंत्रण तुम्हाला आलं होतं? मला निमंत्रण आलेलं होतं, पण मी त्या बैठकीला जाणार नव्हते. कारण बैल गेला आणि झोका गेला असा काय तो प्रकार त्या बैठकीचा होता. त्या बैठकीमध्ये काहीही निष्पन्न होणार नाही. तुम्ही त्या बैठकीनंतर बाहेर आलेल्या महिला आयोगांचा जर मीडियासोबत संवाद साधला तर त्या जसं त्यांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना चिल्लर संबोधलंय ना, तशाच ऍटिट्यूड मध्ये आणि तशाच आविर्भावामध्ये त्या मीडिया बरोबर बोलतायत. त्यांचा जो स्वभाव आहे तो म्हणजे सगळ्या जनतेला चिल्लरच समजायचा तो झालेला आहे. त्याच्यामुळे त्या बैठकीतनं काहीही साध्य होणार नाही हे मला पहिलेही माहिती होतं. त्यामुळे मी त्या बैठकीला जाणारच नव्हते आणि हा फक्त दिखावा आहे. तुम्हाला जर काही करायचं असेल तर खरंच तुम्ही त्या महिला आयोगाच्या 6 सदस्यांची पहिले नेमणूक करा. ते 6 सदस्य अजूनपर्यंत का नेमणूक केले गेले नाहीयेत हे पहिले तुम्ही कामकाजावरती लक्ष द्या ना. बैठका काय घेतायत? बैठकांवरती टाइमपास काय करतात? तुम्ही आमच्या तोंडाला पानं पुसू शकत नाहीत. हे तुमचं अकार्यक्षमता आहे, ती पहिले मान्य करा. संगीता तिवारी या तुमच्यासोबत आल्या होत्या, तुम्ही त्यांना फोन केला होता, मात्र त्यांचं म्हणणं आहे की रोहिणी खडसे यांचं नाव केवळ होतं, मी पुण्यावरनं आले होते, मग मला पण आतमध्ये त्यांनी घ्यायला होतं किंवा फोन करायला त्यांना खरंच घ्यायला अपेक्षित होतं. पण जो काही इथे गोंधळ झाला आणि गोंधळ झाला म्हणण्यापेक्षा राज्यपाल महोदयांकडे जी आम्ही अपॉइंटमेंट मागितली, एक तर ह्यामध्ये काय झालं, मला वेळेवरती अपॉइंटमेंट देण्यात आली. म्हणजे मी हे 4-5 दिवस झाले पाठपुरावा करते. मला ऑफिस मधून काल रात्री 8:30 वाजता निरोप मिळाला की तुम्हाला अपॉइंटमेंट देण्यात आलेली आहे. त्या अपॉइंटमेंटच्या आधारावरती आम्ही सगळ्या महिलांना निरोप दिलेत आणि हे करत असताना त्यांच्या ऑफिसला कोण कोण महिला येणार आहेत ही यादी देणं अपेक्षित होतं. ती माझ्याकडनं म्हणावी किंवा माझ्या कार्यालयातून थोडी चूक झाली, आमच्याकडनं ती नावं दिल्या गेली नाहीत. त्यामुळे संगीता तिवारी बाहेर राहिल्यात. इतरांनाही त्या लोकांनी आम्ही विनंती करूनच शेवटी हे एक एक करून घेण्यात आलंय. नक्की त्या माझ्या मैत्रीण आहेत चांगल्या रीतीने. मी त्यांनाही या तुमच्याही मीडियाच्या माध्यमातून सांगेल की ह्या सगळ्या प्रकारामध्ये राज्यपाल महोदयांनी आपला जो प्रमुख मुद्दा होता की महिला आयोगाच्या संदर्भामधला जो कार्यक्षमतेचा मुद्दा होता किंवा महिलांना सुरक्षिततेच्या बाबतीतले हे मुद्दे महत्वाचे आहेत. शेवटी बघा, जर त्यांनी आतमध्ये ह्या सगळ्या इतर महिला पदाधिकाऱ्यांनाही घेतलं नसतं तरी तो मुद्दा पोहोचवणं त्यांच्यापर्यंत गरजेचा होता आणि तो मुद्दा महत्वाचा आहे. त्यांचं नाव आणि त्या आमच्यासाठी महत्वाच्या आहेच. ते इथपर्यंत आल्यात
हेही आमच्यासाठी खूप महत्व आहे, कारण इथपर्यंत येऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या माता भगिनींना त्यांचं समर्थन दिलंच आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर या होत्या रोहिणी गडसेंनी आपण पाहतो एकंदरीत त्यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे. रुपाली चाकणकर खरं तर यांच्या विरोधात या सगळ्या महाविकास आघाडीच्या महिला नेते मंडळी असतील यांनी राज्यपालांची आज भेट घेतली आणि रुपाली चाकणकर यांच्या कामाविरोधामध्ये जे काही प्रश्न उपस्थित त्यांनी केले होते ते प्रश्न राज्यपालांसमोर मांडत तक्रार जी आहे ती दाखल केली. त्यामुळे आता या सगळ्यावरती राज्यपाल नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.